जर पुरावा हाताळताना चूक झाली तर काय होईल? नमस्कार, मी आशिष दीपक देसाई आणि आपण पाहतात सिरीज ज्याचं नाव आहे फॉरेन्सिक सायन्स आणि हा आहे एपिसोड नंबर 6 आणि त्याचं नाव आहे चेन ऑफ कस्टडी. तुम्हाला माहिती आहे का चेन ऑफ कस्टडी म्हणजे काय किंवा त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? चेन ऑफ कस्टडी म्हणजे एखादा पुरावा एखाद्या क्राईम सीन वरून उचलला असेल तर त्याचा प्रवास जोपर्यंत कोर्टात येत नाही त्याला म्हणतात चेन ऑफ कस्टडी. म्हणजे तो पुरावा कोठे होता, कुठून उचलला, कोणी उचलला, कशा रीतीने उचलला, तो कुठे ट्रान्सफर केला, कोणत्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासताना त्याच्यामध्ये काय काय विश्लेषण केले याची संपूर्ण त्यामध्ये विश्लेषण असते आणि त्यानंतर तो पुरावा कोर्टामध्ये कधी आला आणि तो कोर्टामध्ये कधी ओपन केला या सर्वांची चेन ऑफ कस्टडी असते. तुम्हाला चेन ऑफ कस्टडी काय आहे हे समजले का? जर समजलं असेल तर मला एका प्रश्नाचे उत्तर द्या, ते म्हणजे जर चेन ऑफ कस्टडी ब्रेक झाली तर? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या पोलीस आणि वकील मित्रांच्या बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.